आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय. राष्ट्रीय पक्षाने गल्लीत लक्ष घालायचं नसतं. खासदार संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा. काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक जागा निवडून आणणं गरजेचं आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावं, गल्लीत फार लक्ष घालू नये. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत, तर काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे. मग अशा परिस्थितीत रुसवे फुगवे योग्य नाहीत. अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असूनसुद्धा ते काँग्रेसला दिले, मग सांगलीबाबत नाराजी असण्याचं काही कारण नाही, असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले, सांगली असो भिवंडी याबाबत निर्णय झालेला आहे. सांगली शिवसेना लढवणार तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेचा संघर्ष अद्याप कायम आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवले आहे. पाहू ना आता, पाहू. बघा, आमची तयारी, आमच्या उमेदवाराची तयारी, शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांची तयारी जोरात आहे. एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय, हे आमचं गेल्या 55 वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं. हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, कोणासाठी थांबत नाही. आम्ही निर्णय घेतलेला आहे, आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि आम्ही पुढे जाऊ. ही जागा आम्ही जिंकणार, 100% जिंकणार. हां, मला वाटत नाही कोणी नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी. ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मानतो. महाराष्ट्रातल्या 48 जागा हा एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या आहेत. आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल. सांगलीची लढाईसुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आहे. आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं. एक जागेची लढाई आहे. आम्ही सगळे उतरलेलो आहोत. आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचा, का पवार साहेबांना बसवायचा नाही आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना. त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं आहे, महाविकास आघाडीचा. हे असं ही जागा आमची, ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही. राष्ट्रीय पक्षानं राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे. हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तो हिंद केसरी आहे ना, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. त्या उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे. सांगलीतलं बघू ना आम्ही. दिल्लीत जाऊन 10 वेळा काय तुम्ही निर्णय घेणार. निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ही जागा लढते. जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे. आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आहे आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू, म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू. तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो उमेदवार आमचा आहे पैलवान चंद्रहार पाटील, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो, काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता, आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यांनी कशा करता मागे राहावं. बघा, न्याय अन्यायाचा प्रश्न नसतो. प्रत्येकाची एक इच्छा असते लढावं, जिंकावं. आता रामटेकला आमची जागा होती, विद्यमान खासदार होता, आम्ही दिली ना काँग्रेसला. कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. आम्ही म्हटलं ठीक आहे, लढा. अमरावती आम्ही 30 वर्ष जागा लढतो आहोत. आमचे 2-3 वेळा तिथे निवडून आले खासदार, काँग्रेसला पाहिजे देऊन टाकली. त्याच्यामुळे सांगलीचा तिढा त्याने कशा करता घालावा मला माहीत नाही, आणि मला वाटत नाही असा काही तिढा पडला आहे. तुम्ही मुंबई संजय राऊत यांचा दौरा आहे म्हणून पत्रकारांच्याकडून कळतं, मीडियामधून समजलं. परंतु त्यांनी एकतर्फी जाहीर केलेली उमेदवारी आहे. ही काय आघाडीची मार्फत केलेली उमेदवारी नाही.
आणि ही एकदा दोनदा तीनदा तिसऱ्यांदा ही चौथ्यांदा जाहीर केली. एकदा दिल्लीतनं, एकदा मुंबईतनं, एकदा मिरजेतनं, असं 3 वेळा उमेदवारी जाहीर केली. परत जर काँग्रेस तुमचा मित्रपक्ष असेल तर मित्रपक्षाचे आमचे वरिष्ठ असतात, आमचे अध्यक्ष असतात, आमच्या नेते असतात सांगली जिल्ह्यातले, त्यांच्याबरोबर काहीतरी वाटाघाटी होऊन आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्याबरोबर बसू. अन्यथा काँग्रेसबरोबर आम्ही सोबत फरफटत न्यायचे एवढा बारका पक्ष नाही आहे. जातीवादी भाजपला रोखण्यासाठी तुम्ही एकत्र आला आहे, हे खेळ करण्यासाठी एकत्र आलेलं नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं भाजपला कोण मदत करायला लागलं हे जनतेला आता स्पष्ट दिसायला लागलं आहे. आता आम्ही गल्लीत लक्ष नाही घालायचं. मग ही निवडणूक दिल्लीतली चालली आहे का गल्लीतली चालली आहे? आम्ही गल्लीत लक्ष घालायचा संबंध काय आहे? काँग्रेसची ही अधिकृत बालेकिल्ला असलेला आणि इथं दिल्लीचं राजकारण करायचं नाही तर कुठं करायचं मग? तुम्ही आला तर घेऊन नाही तर तुमच्याशिवाय निवडणूक लढवणार. मग तुमचं मानसिक तयारीच झालेली असेल आमच्या विरोधात लढायची तर त्याला आमचा दोष आमच्यावर कशाला ठेवायला लागला? तुम्हाला वेगळ्यापणानंच निवडणूक लढवायची आहे आणि भाजपला एकतर्फी मदत करायची आहे स्पष्ट दिसायला लागलं आहे.